नमस्कार मैत्रिणींनो, गावरानी बेक चॅनलवर आपलं स्वागत आहे। आता आज आपण मातीच्या माठातलं पाणी पिल्याने काय फायदा होतात ते आपण बघणार आहोत। आता उन्हाळा खूप कडक असल्यामुळे सगळ्यांनाच गार पाण्याची गरज असते आणि गार पाणी शक्यतो जुन्या माठात होत नाही, त्याच्यामुळे आपण नवीन माठ घेतो। नवीन माठ आणल्यावर अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्याला पॉलिश केलेली असते, खूप काळपट कलर त्याचा निघतो आणि माठाच्या बाहेरच्या बाजूला तेल आणि मीठ आपण चोळून घ्यायचे, चोळून लावून घ्यायचे आणि त्यानंतर 2-3 तासांनी माठ आपल्याला परत भरून ठेवायचे असे। आता आपण हा माठ 2 दिवस भरून ठेवणार आहे आणि तिसऱ्या दिवसापासून आपल्याला वापरायला हे पाणी आपल्याला उपयोगात येणार आहे। आता उन्हाळ्यात ऊन खूप कडक असल्यामुळे खूप तहान लागते, माठातलं पाणी पिल्यामुळे आपल्याला खूप फायदे होतात। हे पाणी आपलं पचन सुधारतं, मातीच्या भांड्यातलं पाणी नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असतं आणि यामुळे शरीरातील पीएचचा बॅलन्स राखला जातो। माठातलं पाणी पिल्याने गॅस, बद्धकोष्ठता आणि आम्लपित्त यासारख्या समस्या आपल्याला उद्भवत नाही आहे। मातीच्या भांड्यातील पाणी पोटातील उष्णतासुद्धा कमी करतं, हे पोटाच्या समस्या दूर करतं आणि नैसर्गिकरित्या ह्या माठाच्या मातीत नैसर्गिक खनिजे असतात, त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते। आपण प्लास्टिकच्या बाटलीमधलं पाणी पितो, ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे। जेवणानंतर आपण लगेच फ्रीजमधलं पाणी नाही प्यायचे, त्याच्यामुळे आपली जी पचनक्रिया आहे ती कमी होते। त्याचवेळी आपण जर मातीच्या भांड्यातील पाणी पिलं, ते आपल्या पोटाला आणि घशालासुद्धा नैसर्गिकरित्या थंडावा देतं आणि आपल्या पचनावर कोणताही वाईट परिणाम होत नाही। माठाचे पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होतं आणि हृदयविकाराचा झटकासुद्धा कमी येण्याची शक्यता असते। या पाण्यात, माठाच्या पाण्यात कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखी खनिजे असतात। ही खनिजे ज्या मातीपासून बनलेला असतो ना, त्या मातीतूनच ही खनिजे पाण्यात येतात। आपण जर फ्रीजमधलं पाणी पिलो तर सर्दी, खोकला, घसा, टॉन्सिलसारखा आपल्याला त्रास होऊ शकतो। या उलट आपण जर माठातलं पाणी पिलं तर गळ्यालासुद्धा आपल्याला थंडावा मिळतो आणि हे माठातलं पाणी आपण पिल्यामुळे उष्माघातासारखा जो त्रास आहे त्याच्यापासून आपला बचाव होतो। माठातलं पाणी पिल्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहते। माठ वापरणं पर्यावरणासाठी आणि शरीरासाठी पूरक आहे। वापरतो तेव्हा आपण ह्या 4-5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। माठ दररोज धुवायचा, 3-4 दिवसांनी ब्रश आणि गरम पाण्याने माठ धुवायचा आहे आणि उन्हात वाळवून घ्यायचा, जेणेकरून त्याच्या मातीत बॅक्टेरिया वाढणार नाही। पाणी थंड होण्यासाठी त्याला सुती कापड किंवा ज्यूट गुंडाळा, हे कापडही आपण नियमित स्वच्छ करायला हवं। माठ पर्यावरणपूरक आहे आणि माठ आपल्याला आता 2 दिवसानंतर आपल्याला हे पाणी प्यायचं आहे किंवा आपल्याला रोज जो आपण माठ धुतो असं कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे रोज माठ। किती खूप कलर लागलेला आहे, त्या माठाला लावलेला असतो, पॉलिश केलेली असते, त्याच्यामुळे जेवढं आपल्याला स्वच्छ करता येईल तेवढं आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे। 2 दिवसानंतर आपल्याला पिण्यासाठी पाणी आपल्याला चालेल। माठातल्या पाण्याचे इतके फायदे आहेत, त्याच्यात एक प्रमुख कारण म्हणजे माठाचे पाणी पिल्याने आपल्या शरीराची तहान भागते आणि शरीराला थंडावा मिळतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, धन्यवाद। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।